आता महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घेऊया। नागपुरात मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन। भारताला स्वातंत्र्य हे राम मंदिर बनल्यानंतर मिळाल्याचं इंदूरमध्ये केलं होतं वक्तव्याविरोधात युवक काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक। गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का। नाना पटोलेंचे खंदे समर्थक आणि जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे भाजपमध्ये कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। अजित पवारांना मीच बीडचं पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली। बीडची सध्याची परिस्थिती पाहता मी निर्णय घेतला। बीडमध्ये सामाजिक सलोखा टिकून राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं, मुंडेंची प्रतिक्रिया। मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी। अजित पवार कागदावर बीडचे पालकमंत्री, प्रत्यक्षात दुसराच काम करेल। इम्तियाज जलील यांचा धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा। संतोष देशमुख कुटुंबियांसह सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय सहभागी। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत विभागीय आयुक्तांना निवेदन। संतोष देशमुखांची हत्या करायला पाठवणारा खरा गुन्हेगार पुढच्या काळात वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा। एकदा मराठा बिथरला तर तुझी टोळी चटणीला देखील उरणार नाही। जनआक्रोश मोर्चातून जरांगेंचा मुंडेंना इशारा। अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही। सोमनाथ सूर्यवंशीच्या अटकेची माहिती आम्हाला दिली गेली नाही। मृत्यूनंतर आम्हाला कळवण्यात आलं। सोमनाथ सूर्यवंशींचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांचा आरोप। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात बोलताना अजित पवार यांचं वक्तव्य। तर 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार असंही केलं स्पष्ट। लाडकी बहीण योजनेमुळे आरोग्य विभागाला निधीची कमतरता भासेल। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। निधीची कमतरता भासल्यास केंद्राकडे निधी मागू अशीही माहिती।